न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाला काळी माफ असणारी घटना गुरुवारी दिनांक 3 रोजी रात्री घडली आहे। ज्या पोलिसांच्या हातात समाजाचे संरक्षण करण्याची जबाबदारी आहे, त्याच खाकी वर्दीतील पोलिसांनी एका मुलीसोबत असभ्य वर्तन केल्याची घटना घडली आहे। पीडित मुलीने हाताला कापून घेतल्याने तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या मुलीचा जबाब घेण्यासाठी गेलेल्या एका पोलिसांनीच पीडित मुलीशी असभ्य वर्तन केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे। दरम्यान मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीस कॉन्स्टेबल वर गुन्हा नोंद करण्यात आला आहे। पीडित मुलीने हाताला कापून घेतल्याने तिच्यावर एक खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। संदर्भातील माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांकडून जबाब घेण्यासाठी एका पोलीस कॉन्स्टेबलला रुग्णालयात पाठवण्यात आले होते। यूनिक एजुकेशन सोसाइटी डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज के 10वें वर्धापन के अवसर पर नर्सरी LKG UKG एडमिशन पर अब 3000 रुपए का डिस्काउंट। इतना ही नहीं बल्कि ग्रेड 1 और ग्रेड 2 के एडमिशन पर 5000 रुपए की छूट। जखमी झालेल्या मुलीचा जबाब नोंदवण्यासाठी तो गुरुवारी रात्री 8:30च्या सुमारास रुग्णालयात गेला होता। मात्र त्याच पोलिसांनी मुलीशी असभ्य वर्तन केल्याचा प्रकार घडला। याबाबतची माहिती मुलीने पोलिसांना दिली। त्या प्रकरणी चेतन दिलीप घाटगे बक्कल क्रमांक 420 या पोलिसावर पोलीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। या पोलिसावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की जबाब नोंदवण्यासाठी संशयित चेतन घाटगे बुधवारी रात्री रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आला होता। त्यावेळी त्याने स्वतःचा मोबाईल क्रमांक या मुलीला दिला। तू माझी मैत्रीण आहेस, भिवू नको, काही अडचण आल्यास मला फोन कर असे सांगत तिला ठिकठिकाणी छेडछाड केल्याचे पीडित मुलीने तक्रारीत म्हटलं आहे। त्यानुसार संशयिता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यूनिक एजुकेशन सोसाइटी डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज के 10वें वर्धापन के अवसर पर नर्सरी LKG UKG एडमिशन पर अब 3000 रुपए का डिस्काउंट। इतना ही नहीं बल्कि ग्रेड 1 और ग्रेड 2 के एडमिशन पर 5000 रुपए की छूट।